याला विचारलं दादाने मॅच जिंकवायला पाहिजे. काय बोलतो मी आग्री करतोय. काय करतोय आग्री? कॅरी करतोय का ऍग्री करतोय? आग्री करतोय मी. आग्री. टायगर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मालेगावकर. क्या बात है भाई उस्मान के फैंस लोग देख सकते हो भाई. प्री वेडिंग सेरेमनी रहते चाल रहे. बेबी शॉवर है का प्री वेडिंग? हॅलो एव्हरीवन, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आज आम्ही आलेलो आहोत मालेगाव शहरामध्ये मुक्ता चॅम्पियनशिप ट्रॉफी खेळण्यासाठी. पहिली मॅच तर सुमित टेकले आणि आग्री विलियम भिवंडी म्हणजे भावेश पवार, दीपूमाई ह्यासारखे प्लेयर्स ऑलरेडी खेळत आहेत. पहिली मॅच चालू आहे आणि आपली आता दुसरी मॅच असणार आहे. तर आपण टॉस उडवायला आलो आहे आता. तर उस्मान आला इथे. उस्मानला आपण ॲज अ कॅप्टन म्हणून तिथे केलं. आपल्या टीमचं नाव आहे NM रायगड. सो चलो लेट्स गो. उस्मान भाई आपला ऑन द ग्राउंड आहे. सुंदर असं वातावरण आहे. आतमध्ये सुमित टेकले सर बॅटिंग करतायत. मस्त ग्राउंड आहे एकदम. कॉलेजचा ग्राउंड आहे हा. आपण आता चाललो टॉस उडवायला. त्याच्यानंतर ऐका, उस्मान पटेल इन ऍक्शन. मालेगावमध्ये उस्मान पटेल दाखल झालेले आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक महत्त्वाचं नाव, तळोजाचं भूषण उस्मान पटेल यांचे या ठिकाणी. उस्मान पटेलचे आपले फॅन्स फॉलोईंग मालेगावमध्ये खूप आहेत. त्यापैकी आता सुरू झालेले आहे. जसं लोकांना समजलं आहे उस्मान आले खेळायला. नंतर आपण कपडे चेंज करून घेतलेले आहेत. आपल्याला आला आहे ब्राऊन कलर, आतमध्ये पिंक आहे, व्हाईट कलर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढा खतरनाक ऊन लागतो आहे आणि काही नो चान्स एवढा ऊन लागतो इथे. कारण की आपल्याला सवय आपल्या तिथल्या वातावरणात थंड वातावरण असतो जरी पाऊस नसला तरी. पण इथे थंड पण नाही आहे, पाऊस पण नाही आणि त्यात गरम वाफ येते. तर भयानक दिवस असणार आहे आजचा. कारण की ऊन तर भरपूर लागतो आहे, त्यात खेळायचं पण आहे. आणि पहिल्या ओव्हर मॅच बहुतेक 8-8 ओव्हरच्या होत आहेत. तर होपसो आजचा दिवस चांगलाच जाऊ दे, कोणाला त्रास नाही झाला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. कारण की विकी ऑलरेडी त्यात थोडा म्हणजे असं हेल्थ इश्यूज आहेत, त्याला सर्दी खोकला चालू आहे. सो आपल्यामध्ये ॲपल पण आला बाई. आणि मयूर तू घेऊन आल्याबद्दल मला मालेगावला थँक्यू. नाही, ॲपल आपल्या टीमसोबत कंपल्सरी असतो आणि सपोर्ट चांगला आहे त्याचा आपल्या टीमला. त्याच्यामुळे तो सोबत असलाच पाहिजे. शेवटी अलिबागकरांची भाई शान आहे ना भाई तो. भाई दीपू माले इथं आलाय आणि पहिल्या इनिंगला त्या बिल्डिंगवर 6 मारलाय. कमीत कमी 100 मीटर असेल, 100 मीटर एवढा लांब 6 मारलाय भाईने. मॅच आता क्रुशियल चालू आहे. आम्हाला काल त्याचे व्हिडिओ बघितले आम्ही रिटर्न गेलतो. फोन केला, दादा येऊ का नको? दादा बोलतो ये, तुम्हाला मारणार नाही, तुम्ही आमचं भाऊजी आहात. अशी व्हिडिओ डेंजर व्हिडिओ बनवून टाकलेली भाईनी. पहिलाच घाबरला आम्ही. रिटर्न भाई डेंजर बॉल मारले टॉपचं भाई. टोपचं 11 चेंडू 25 पाहिजेत आता. पवन केने टाकते बॉलिंग आणि पवन केनेला टोलवलाय. बॅटिंग इजी का बा? काय कसं काय कसं काय? पवन केने प्रेशर मध्ये आलाय लगेच. दुसरा बॉल 6 खाल्ला गेला. इथे फॅन्स पण आलेत बरेच जणांचे. कोणाची मॅच बघायला आलात तुम्ही स्पेशली? पवन केने सध्या आता प्रेशर मध्ये 6 बॉल. किती लांबून आले तुम्ही? 50 किलोमीटर लांबून आलेत मॅच बघायला. ती पण कोणाची? पवन केनेची. आणि बाकीचे भावेश पवार, बरेचसे उस्मान वगैरे पण आलाय. काढले फोटो वगैरे मस्त. तुमच्या मध्ये कोण जिंकला पाहिजे? आता शक्य बॅटिंगवर झाला आहे. बॅटिंगवर जिंकेल असं वाटतं का? 6 बॉल 9 राहिले आता मॅच. पवनने 2 6 खाल्लेत. बरेचसे तिथे बघा. मयूर दादाला सबस्क्राईब करा. नक्की. तर टॉस आम्ही जिंकलो. पहिली फिल्डिंग आहे आणि इथे आग्री विलियम भिवंडी थोडा मॅच खराब झाल्यामुळे हारले. आता आम्ही चालू फील्डमध्ये. बाकी आपण मोबाईल वगैरे ॲपलकडे आणि लॉक पण तोच शूट करणार. 5 स्कोर. आता मात्र वेग दाखवलाय. हे होतं मागच्या 70 वर 7 स्कोर.
अलॉंग दी कामावर केली होती तो हर्षित शॉट यार बॉल उडवून फेकून दिले सीमा रेषा पार मुक्ता रबर बॉल क्या कहोगे शॉट के बारे में? ये लेजेंडरी सिक्स नाही वाटलं तुला उडी मारून मला? ओल्ड उस्मान पटेल शॉट. ओल्ड उस्मान पटेल असं म्हणताय? जुना उस्मान म्हणजे जुना उस्मान जो म्हणजे पहिली क्रिकेट शैली ते क्लास इज काय बोलतात परमनंट. नाही फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट. भाईने गेल्यात 50 रन चेस करताना आणि मस्तपैकी आम्ही जिंकलोय सेकंड मॅच सुद्धा आणि फुल खुश आहे डागआउट आमचा. फुल खुश आहे डागआउट. वेल प्लेड यार, वेल प्लेड गाइस, वेल प्लेड गाइस, वेल प्लेड. शाबास बादशाह, यो काम आहे तुझा, यो काम आहे तुझा. शाबास, वेल प्लेड ऋतिक, वेल प्लेड यार, वेल प्लेड, वेल बोल्ड यार, वेल बोल्ड यार, वेल बोल्ड यार, वेल बोल्ड यार. माझा सोड तुझा बोल. शेम 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 शेम. तू खेळतो कोणचं आमच्या का त्यांच्या? याला विचारलं दादाने मॅच जिंकवायला पाहिजे. ह्यो काय बोलतो मी आग्री करतोय. काय करतोय आग्री? कॅरी करतो का ऍग्री करतो? आग्री करतोय मी बोलतो. आग्री चालू म्हणून काय पण बोलतात याचं ऐकू नका. टायगर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या मालेगावकर. क्या बात आहे. एक एबी सामर्थ्याची आकर्षक कॅप, त्याचबरोबरने मॅच टाइम स्पोर्ट्सचा एक आकर्षक टी शर्ट, त्याचबरोबरने एक सन्मान चिन्ह मॅन ऑफ द मॅचच्या रूपात जे मात्र इकडे दिलं जात आहे. शुभम भाऊ आहिरे यांनाही मी विनंती करेल आपण आपल्या हस्ते मात्र नक्कीच हा पुरस्कार देखील द्यायचा आहे. तर आता लुझरची मॅच चालू होणार आहे. ही आहे आपली आग्री इलन भिवंडी संघ आणि प्रेशस मॅच आहे. 1000 रुपयांचा पुरस्कार भावेश सुद्धा आहे. 500 रुपयांचा पुरस्कार आहे. आझर भाई यांच्याकडनं 500 असेल तर मग 1500चा पुरस्कार. एकदा जोरदार टाळ्या मात्र टायगरसाठी. आता भाई 5000चा फटका दिले भाई, इथं बॅट लावायलाच लागेल भाई. उस्मान के फैंस लोग देख सकते हो भाई. भाई परेशान नहीं, क्या बोलोगे उस्मान के पारी के बारे में भाई लोग? मजा आया सही में मजा आया. लगा ना उस्मान मार रहा है सबको. भाई आम्हाला आले जेवण घ्यायला तर धावपल झाले यांची धावपल. जसं का वर्षभर जेवलं नाही बरं. चला बसा. धावपल कशासाठी सांगू? मी व्हेज खाल्ल्याने का मला प्रॉब्लेम होते. लोकांना नॉनव्हेज खाऊन प्रॉब्लेम होते. व्हेज खायला प्रॉब्लेम होते. तुला व्हेज खाऊन प्रॉब्लेम होते? नाही जमत. हे डॉक्टरचं याडा व्हायचा तुझ्या मागं. चला पुढे. मॅच जिंकल्यानंतर आपण आलोय जेवणासाठी इलायची प्युअर व्हेज रेस्टॉरंट. बाई बादशारखे बसलेत सगळे एकदम. ऑर्डर वगैरे झालेली आहे आपली देऊन आणि मजा घेतात बघा परत. इथं मजा घेताना पोरा. हेअरस्टाईल बघा प्री वेडिंग सेरेमनी इथे चालू आहे. बेबी शॉवर आहे का प्री वेडिंग? हॅलो गाईस, तर सेकंड मॅच पण आम्ही जिंकून जेवून मस्तपैकी आता ग्राउंडवर आलेलो आहेत आणि फुल जोशमध्ये थर्ड मॅच पण जिंकण्यासाठी. तर शॉर्ट व्हिडिओज आहेत क्रिकेट खेळताना सुद्धा, पण त्या व्यतिरिक्त बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या पण आहेत मी. तर पुढची मॅच आता आपली मला तर वाटतं आग्री इलेव्हन भिवंडी विरुद्ध परी पॅकर्स, NP परी पॅकर्स म्हणजे सुमित डेकले सर आणि त्यांची सेना, त्यांची मॅच होईल असं मला वाटतं. कारण की मी सेकंड मॅच तर लुझर मॅच बघितली नाही. तो होप सो त्या मॅचमध्ये कोणाचा रिझल्ट येतो चांगला, कारण की चांगला खेळतोच. कारण की इथं फुल कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट होणार आहे. बॉलर्स लोकांसाठी थोडा डिसॲडव्हान्टेज असा आहे का विकेट सुकी आहे, रबर बॉल चांगला आहे, म्हणजे एकदम चांगला मारायला तर क्लिअर होतोच, पण इस टाईम हिट पण 6 जाते. आणि खरंच उस्मानने सुद्धा चांगली बॅटिंग केली त्या मॅचमध्ये आणि लगेच पवन केनेने सुद्धा 50 रन केलेत. तर आपण आता डायरेक्ट ग्राउंडवर जाऊया, पवन केनेशी थोडा बोलू, त्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी त्या मॅचच्या पण बघूया. फ्रेश होऊन आपण मस्तपैकी तयारी करून शेवटची मॅच खेळण्यासाठी आपण आलो आहोत आणि वाजले संध्याकाळचे 5:30 आणि अजूनही ही एक इनिंग बाकी आहे भिवंडी विरुद्ध
एन पी स्पोर्ट्समध्ये. तर पवन किने उतरलेला आणि तो पहिल्याच बॉलला आऊट झाला असं वाटतंय. तर आता मॅच तर चालू आहे. भावेश पवार आतमध्ये उतरला आहे आणि त्याचीसुद्धा कॅच वरती उडली परंतु नाही झाली. तर आता तुम्हाला दाखवतो त्याची बॅटिंग दाखवतो भावेश पवारची. जबरदस्त स्ट्रोक. पुन्हा एकदा गरज आहे भावेशच्या बॅट मधून अशा षटकार चौकाराची. आणखी याही वेळेला मोठा फटका. हाही बॉल सामने मालेगावात बॉल थोडेसे मागे राहिले आणि नाशिक बरोबर आहे. नुसती कॅच नाही सुटली आहे. बॉल जातोय सीमा. तो खेळलाय. बॉल निघाला सीमारेषा दिशेने आणि पहिलाच बॉल सीमारेषा काढत आहे. तो लावलाय बॉल समोरच्या दिशेने मार्ग तो होतोय. फटका तर खेळलाय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. जोरदार टाळ्या. समोरच्या दिशेने हाही बॉल जातोय सीमारेषा पार. मॅच मालेगाव नाशिक फुलटॉस. परंतु या फुलटॉसला योग्य दिशा नाही देऊ शकले. देखील तिकडे कंप्लीट केली जाईल. 22 स्ट्राईक गेले आहेत आणि आता 22 ऍक्शन मध्ये पाहिला भेटेल. मोठा फटका नाही आला. कंप्लीट केली जाते. इकडे सकल थोडे तिकडे आले. ते करतायत परंतु इकडे दोन झाले असते. बॉल 24 ची आवश्यकता. भावेश पवार सहामध्ये 19. दोन बॉल डॉट कर पण 2 6 मार. उभा पाहिजे. एकच मारायचं आहे. एकच मारायचं आहे. बेल चेंज केले बा. बेल परत चेंज कर. अशा प्रकारे भिवंडी भाई डेंजर मॅच जिंकली. डेंजर मॅच झाली भाई. दिप्या भाऊनी 1 साइड मॅच कर. आणि त्यांच्या शुभास्ते भिवंडी आहे. आता आपल्याच मागे भाऊजी का जावंय जावंय ते भिवंडी. कारण जरा मानपान द्यायला सांग. जावं ना काही बोलता नाही. तुम्ही दुसऱ्या वर्षी आलो आणि आताही आलो तर खूप चांगलं वाटतंय. खूप चांगली स्पर्धा ऑर्गनाईज करतो. या दीपू माळी जे मॅन ऑफ द मॅच आहेत. या आधीच्या मॅच मध्ये अगदी असं वाटत होतं की सामना पराभूत झाला. तिथनं ती मॅच दीपूने खेचून आणली. या मॅच मध्ये थोडासा उशिरानं मैदानात आला. त्याला ही मॅन ऑफ द मॅचची कॅप. तदनंतर दादू बोरसे जे रोपट आहे ते आपण वितरित करायचे. तदनंतर मॅच टाइमचा हा टी शर्ट आणि मोमेंटो जो आपण त्याला इथे देतोय आणि त्याचा हा सन्मान तो इथे एक गावच्या संघाचं जसं नाव आहे तसं काम त्याने आजच्या संपूर्ण दिवसात करून दाखवलंय. तो ऋतिक पाटील मॅन ऑफ द मॅच. ऋतिक मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याआधी थोडंसं बोलेल. महत्वाचा सामना होता कारण
या मॅच मध्ये विजय संपादित करणं ते खूप गरजेचं होतं. काय चाललं होतं डोक्यात जेव्हा मैदानात गेला, किंवा सिनियर्स जे उस्मान योगेश पवार यांच्यासारखे सिनियर सोबत होते, काय संदेश आला होता त्यांच्याकडनं, कसा खेळ व्हायला हवा आणि काय चाललं होतं नेमकं या मॅच मध्ये डोक्यात? नक्कीच सर, फर्स्ट टाइम आमची बॅटिंग आली होती आणि नंतर आम्ही एक टार्गेट सेट केला होता आणि आम्ही टार्गेट 60+ जाण्याचा प्रयत्न, आमचा 60+ टार्गेट डिसाईड झाला होता आणि माझ्या बॅटला चांगला बॉल लागला आणि मी 70+ रन करून दिले. कसं वाटलं खुल्या गटाचं क्रिकेट खेळताना? सोबत आहे चंदू सरांचं एकदम असं माहेरघर असल्यासारखं वाटायला लागलं इथं मला, कारण की सर्व काही चंदू सरांच्याच नावावरती वाटतंय. तर कसं आहे सर आमचा परफॉर्मन्स आज, तुम्हाला काय चुका वाटतात? सगळेच टीम चांगल्या खेळल्या, सगळ्या टीम मराठ्या होत्या, परंतु तुमचं टीम कॉम्बिनेशन खूप चांगलं झालं आणि त्यामुळे आजचा दिवस तुमच्या नावावर राहतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या फेरीसाठी सुद्धा असेल. परंतु आजचा दिवस सगळ्याच टीम म्हणजे मालेगाव प्रेक्षकांची मन जिंकून घेताना पाहायला मिळालेले आहेत. त्यामुळे सगळ्या खेळाडूंना अभिनंदन आणि आयोजकांना अभिनंदन. एवढे सगळे प्लेयर मालेगावमध्ये ते आपण देतोय. आणि हॅलो गाईज, तर आज दिवसातली शेवटची म्हणजे तिसरी मॅच आमची झालेली आहे. ती लागली होती आगरी विल्यम भिवंडी, म्हणजे आपलेच मित्र आपलेच बंधू लोक होते. भावेश पवार पवन किने यांच्यासोबत होती मॅच आणि ऋतिकने एक्स्ट्रॉर्डिनरी बॅटिंग केली, ज्याच्यामध्ये शेवटचा जो फायनल टच होता तो त्यांनी दिला, जिथे त्याच्या कारणामुळे स्कोर बोर्ड 70+ झाला. आणि आम्ही बॉलिंग करत असताना मला वाटतं विक्कीनी म्हणजे सुंदर बॉलिंग केली, ज्याच्यामध्ये मला वाटतं 4 रन दिले, मी 14 की 15 रन दिले. मी टोटल 2 ओव्हर 20 होते आणि शेवटच्या 2 ओव्हरला 51 रन असताना ती मॅच आम्ही जिंकलो. थोडी मॅच जवळ आलेली, भावेशने चांगली बॅटिंग केलेली, प्रसन्नाला 2 तर 3 6 आलेले. त्यानंतर पाहायला गेलं तर अंगदने पण चांगली बॉलिंग केली, पण ॲट द एंड रिझल्ट असा आला की आम्ही जिंकलेलो आहोत आणि क्वालिफाय झालेलो आहोत सुपर 4साठी. तर अशा प्रकारे आजच्या दिवसामध्ये मला पाहायला गेलं तर विक्कीने पण सुंदर बॉलिंग केली आहे. सकाळची सुरुवात खराब झाली, पण आज त्यांनी शेवटला चांगली बॉलिंग केली. त्यानंतर पाहायला गेलं तर उस्मानने आज एकदम लाजवाब बॅटिंग केली. ऋतिकने फायनलची मॅचला म्हणजे शेवटच्या मॅचला टच चांगला दिला, बॉलिंगसुद्धा सर्वांची चांगली झाली ना. अशा प्रकारे आम्ही आज 3 तिन्ही सामने जिंकून क्वालिफाय झालो सुपर 4साठी. आत्ताचा पुढचा जो व्हिडिओज असतील त्या भेटतील डायरेक्ट पुढच्या व्लॉगमध्ये, जो आम्ही खेळायला येणार आहोत सेमीफायनल आणि फायनल आजच्या दिवसात. तर आमचा आज छान असा दिवस गेला, सुंदर असा क्रिकेट खेळलो आहे आम्ही. जेवण करून आता आम्ही मस्तपैकी रेस्ट करणार आहोत. उद्याचा दिवस मला वाटतं आम्ही फिरायला जाऊ, म्हणजे देवदर्शन वगैरे करू. तो आजच्या दिवसासाठी एवढंच होतं. बाय बाय गाईज. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असाच प्रेम करत राहा आपल्या व्लॉग्सवरती. बाय बाय.